400 वर्षांपूर्वी लिहिलेली एखादी कथा आजच्या काळातील एखाद्या भयंकर सस्पेन्स आणि सायकोलॉजिकल थ्रिलरलाही मागे टाकू शकते यावर म्हणजे कोणाचा पटकन विश्वास बसणार नाही. नाही साहजिकच आहे. जुनं नाटक किंवा ऐतिहासिक साहित्य म्हटलं की बहुतांश वेळा धूळ खात पडलेली पुस्तकं. हो, आणि ती समजायला अत्यंत अवघड असलेली भाषा डोळ्यासमोर येते. अगदी बरोबर. पण आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ना, ती या समजाला पूर्णपणे छेद देणारी आहे. आज आपण द प्रिन्स ऑफ डेन्मार्क अ मराठी गाईड टू हॅम्लेट या स्रोताच्या आधारे विल्यम शेक्सपियर यांच्या एका अमर कलाकृतीचं विश्लेषण करणार आहोत. नक्कीच. सत्ता, सूड आणि एका मध्यरात्री दिसलेल्या भूताने उडवून दिलेली एका संपूर्ण राज्याची झोप असा हा अत्यंत थरारक प्रवास आहे. आणि या साहित्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ इतिहासाच्या पानांवर अडकलेलं नाटक नाहीये. वरवर पाहतात एक राजघराण्याची कथा वाटते, पण प्रत्यक्षात ती मानवी मनाची, त्याच्या अंधाऱ्या बाजूची आणि गुंतागुंतीची एक अतिशय जिवंत ओळख आहे. म्हणजे आजही ती तितकीच लागू पडते. अगदी. जगभरातील मानसशास्त्रज्ञ आणि साहित्यिकांसाठी हे आजही अभ्यासाचं मुख्य केंद्र आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे या स्रोतानुसार यात मानवी मनाचं जे अत्यंत खोल चित्रण केलं आहे ते काळाच्या पलीकडचं आहे. खरे, कोणत्याही काळातील माणसाला स्वतःच्या आत डोकावून पाहायला लावणारी ही रचना आहे. आणि मानवी मनाची हीच गुंतागुंत समजून घेण्यासाठी आपण डेन्मार्कच्या राजघराण्यापासून सुरुवात करूया. कथेची सुरुवातच एका प्रचंड मोठ्या धक्क्याने होते. डेन्मार्कचा राजा अचानक मृत्यू पावतो. हो. आता सामान्य परिस्थितीत कसं असतं, राजाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा म्हणजेच या कथेचा नायक हॅम्लेट गादीवर बसणं अपेक्षित असतं. बरोबर. पण तसं होत नाही. राजाचा सख्खा भाऊ, ज्याचं नाव क्लॉडियस आहे, तो राज्याची सूत्र हाती घेतो आणि स्वतःला राजा घोषित करतो. आणि या सत्तांतरामध्ये ना एक अतिशय अस्वस्थ करणारी घाई दडलेली आहे. घाई म्हणजे कशी? म्हणजे क्लॉडियस केवळ सिंहासन बळकावून थांबत नाही, तर तो मृत राजाच्या विधवेशी म्हणजेच हॅम्लेटच्या आईशी राणी गर्त्रूडशी लगेचच लग्न करतो. बापरे. हो. आणि ही घटना हॅम्लेटच्या मानसिक अवस्थेची अक्षरशः शकलं उडवते. एकीकडे पितृशोक आणि दुसरीकडे आपल्याच कुटुंबात घडलेले हे अनपेक्षित आणि नैतिकतेच्या सीमा ओलांडणारे निर्णय. यातूनच हॅम्लेटच्या मनातील एका भयंकर संघर्षाची बीजं रोवली जातात. ही परिस्थिती किती भयानक असू शकते ना, हे एका उदाहरणावरून अधिक स्पष्ट होईल. आपण एखाद्या तरुणाची कल्पना करूया, ज्याच्या वडिलांच्या निधनानंतर लगेचच त्याच्या सख्ख्या काकाने वडिलांचा संपूर्ण व्यवसाय आणि घर बळकावलं. आणि इतकंच नाही, तर अत्यंत घाईघाईने त्या तरुणाच्या आईशी लग्नही केलं. अशा परिस्थितीत त्या तरुणाची मानसिक अवस्था काय होईल? तो पूर्णपणे कोलमडून जाईल. अगदी. तो आधीच दुःखाच्या गर्तेत बुडालेला असताना एका रात्री अचानक त्याच्या वडिलांचं भूत त्याच्या समोर येतं. आणि हॅम्लेटच्या बाबतीत नेमकं हेच घडतं. हो. एका मध्यरात्री त्याला त्याच्या मृत वडिलांचं भूत दिसतं. आणि ते भूत हॅम्लेटला जे सत्य सांगतं, तिथून या कथेच्या मुख्य मानसशास्त्रीय गुंतागुंतीला सुरुवात होते. काय सांगतं ते भूत? ते भूत स्पष्ट करतं की राजाचा मृत्यू हा नैसर्गिक आजाराने झालेला नाहीये. अरेच्चा. तर क्लॉडियसने तो झोपेत असताना राजाच्या कानात विष ओतून त्याची हत्या केली आहे. बापरे. म्हणजे हा थेट खून आहे. हो ना. आणि आता इथून पुढे सूड आणि सत्ता लालसा या दोन गोष्टी एकमेकांना भिडतात. स्रोतामध्ये हे स्पष्ट केलंय की वडिलांच्या हत्येचं सत्य समजल्यानंतर सूड घेण्याची भावना निर्माण होणं अत्यंत स्वाभाविक मानलं जातं. हो, साहजिकच आहे. हे सत्य समोर आल्यावर सामान्यतः माणसाची प्रतिक्रिया काय असते? संतापाचा उद्रेक होतो आणि तो थेट हल्ला करून बदला घेतो. बरोबर. पण इथेच मला एक मोठा विरोधाभास जाणवतो. हॅम्लेट तसं काहीच करत नाही करत. तो थांबतो. का थांबतो? त्याच्या वडिलांच्या भूतानेच त्याला येऊन सर्व काही सांगितलं असताना तो सरळ जाऊन क्लॉडियसवर हल्ला का नाही करत? त्याऐवजी तो वेड्यासारखं वागण्याचं सोंग घेतो. हे म्हणजे कसंय, बुद्धिबळाचा खेळ आखायचा, सगळ्या सोंगट्या योग्य जागी लावायच्या, तासनतास रणनीती बनवायची आणि प्रत्यक्ष खेळी करायचीच नाही. तो निर्णय घेण्यात इतकी अडचण का अनुभवत होता? बुद्धिबळाचा दृष्टिकोन या परिस्थितीला अगदी चपखल बसतो. पण हॅम्लेट ज्या पटावर खेळत होता ना, तो केवळ बाहेरच्या जगाचा नव्हता. मग तो त्याच्या स्वतःच्याच मनाचा पट होता. हॅम्लेट हा अत्यंत संवेदनशील आणि खोलवर विचार करणारा तत्वज्ञ आहे. तो केवळ भावनांच्या आहारी जाऊन लगेच शस्त्र उचलणारा हिंसक नायक नाहीये. म्हणजे तो प्रत्येक गोष्टीचा आधी विचार करतो. अगदी. राजदरबारातील कटकारस्थाने, आजूबाजूचं राजकारण अत्यंत गुंतागुंतीचं आणि धोक्याचं आहे हे तो जाणून असतो.
ते समजून घेण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि क्लॉडियसचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी त्याने वेडेपणाचं सोंग घेतलं. म्हणजे त्याला फक्त खात्री करून घ्यायची होती की भूत जे सांगत आहे ते सत्य आहे की केवळ त्याचा भास आहे. हो. म्हणजे तो स्वतःच्या बुद्धीचा वापर करून एक परिपूर्ण तपास यंत्रणा उभी करत होता. पण मला असं वाटतं की त्याची हीच बुद्धिमत्ता त्याच्यासाठी एक मोठा सापळा बनली. कसं काय? आधुनिक भाषेत सांगायचं तर एखाद्या कॉम्प्युटरमध्ये बॅकग्राऊंडला इतके सारे हेवी ॲप्लिकेशन सुरू ठेवावेत की ज्यामुळे मुख्य सिस्टमच हँग होऊन जावी. खूप छान उपमा आहे ही. तो प्रत्येक निर्णयाचे परिणाम, त्याची नैतिकता, त्यातील धोके आणि मृत्यूनंतरच्या जगातील संकल्पनांचा इतका सखोल विचार करतो की तो प्रत्यक्ष कृतीच करू शकत नाही. हो, आणि यालाच मानसशास्त्राच्या भाषेत पॅरालिसिस बाय ॲनालिसिस असं म्हणतात. पॅरालिसिस बाय ॲनालिसिस. हो, म्हणजे अतिविचारामुळे निर्माण होणारी मानसिक आणि शारीरिक कोंडी. हॅम्लेटच्या पात्राचं हे सर्वात मोठं आणि शोकांतिक वैशिष्ट्य आहे असं स्रोत सांगतो. जेव्हा एखादा माणूस प्रत्येक कृतीचे हजारो संभाव्य परिणाम डोळ्यांसमोर उभे करतो तेव्हा त्याला एक पाऊलही पुढे टाकणं अशक्य होऊन बसतं. अगदी खरंय. हॅम्लेटच्या या अतिविचाराच्या सवयीमुळे केवळ त्याचा सूळच लांबणीवर पडत नाही, तर या प्रक्रियेत राजघराण्यातील अत्यंत भयानक अशा लपाछपीच्या खेळाला सुरुवात होते. आणि या लपाछपीच्या खेळाचा, त्याच्या या वेडसर वागण्याच्या सोंगाचा फक्त त्यालाच बसत नाही ना. जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या चक्रव्यूहात अडकतो आणि स्वतःच्याच जगात हरवून जातो तेव्हा अनेकदा त्याच्या जवळच्या निष्पाप लोकांना त्याची सर्वात मोठी किंमत मोजावी लागते. याचं सर्वात विदारक उदाहरण म्हणजे ओफेलिया. हो, ओफेलियाची शोकांतिका या कथेतील एक अत्यंत नाजूक पण तितकाच भयानक टप्पा आहे. हॅम्लेटचं तिच्यावर प्रेम असतं, पण तो स्वतःच्या सुळाच्या आणि अतिविचाराच्या दुनियेत इतका घडून गेलेला असतो की तो ओफेलियाला अत्यंत वाईट वागणूक देतो. अरे रे. राजदरबारातील हेवे दावे, तिच्या वडिलांचा हॅम्लेटच्या हातून चुकून झालेला मृत्यू. हो, तो चुकून मारतो त्यांना. हो, आणि हॅम्लेटचं विचित्र वागणं या सर्वांच्या ओझ्याखाली ती मानसिकरित्या पूर्णपणे कुलमडून पडते. मोठ्यांच्या राजकारणात आणि सत्तेच्या साठमारीत निष्पाप लोक कसे भरडले जातात याचं हे एक हृदयद्रावक उदाहरण आहे. ओफेलियाचा मृत्यू अत्यंत दुःखद परिस्थितीत होतो. अगदी. हॅम्लेटच्या सोंगाच्या वेडेपणाने एका निष्पाप मुलीला खऱ्याखुऱ्या वेडेपणाच्या खाईत ढकलून दिलं. पण या सगळ्या गोंधळात हॅम्लेट स्वतःच्या संशयाचं निरसन करण्यासाठी एक अतिशय हुशार आणि मानसशास्त्रीय खेळी खेळतो. हो, ती नाटकाची खेळी. हो, क्लॉडियसचा अपराध सिद्ध करण्यासाठी तो चक्क एक नाटक सादर करतो. प्ले विदिन अ प्ले म्हणजेच नाटकातील नाटक. मला ही संकल्पना एखाद्या लाई डिटेक्टर टेस्टसारखी वाटते. आणि ही हॅम्लेटच्या बुद्धिमत्तेची आणि मानवी स्वभावाच्या आकलनाची सर्वोच्च पावती आहे. त्याला माहिती असतं की माणसाचं मन कितीही कठोर असलं तरी अपराधीपणाची भावना त्याला आतून पोखरत असते. बरोबर. स्रोत हे स्पष्ट करतो की जेव्हा आपण आपलाच एखादा लपवलेला गुन्हा दुसऱ्याला करताना पाहतो तेव्हा मेंदूतील मिरर न्यूरॉन्स सक्रिय होतात. मिरर न्यूरॉन्स. हो, आणि शरीराची अनैच्छिक प्रतिक्रिया उमटते. हॅम्लेट दरबारात कलाकारांना बोलवून असा एक प्रसंग उभा करतो जो हुबेहूब त्याच्या वडिलांच्या हत्येशी मिळताजुळता असतो. म्हणजे बागेत झोपलेला राजा आणि त्याच्या कानात विष ओतणारा मारेकरी. अगदी तेच दृश्य. हे दृश्य जेव्हा क्लॉडियसच्या समोर मंचावर साकारलं जातं तेव्हा हॅम्लेटची तीक्ष्ण नजर त्याच्या चेहऱ्यावर रोखलेली असते आणि तो मानसशास्त्रीय सापळा अचूक काम करतो. हो. स्वतःचा भयानक गुन्हा हुबेहूब मंचावर साकारताना पाहून क्लॉडियसच्या शरीरात ती फाईट और फ्लाईट प्रतिक्रिया ट्रिगर होते. तो इतका घाबरतो, अस्वस्थ होतो. हो, घामेजतो की त्याला ते नाटक तिथेच थांबवून तिथून पळ काढावा लागतो. या एका कृतीतून क्लॉडियसचा मुखोटा गळून पडतो. आणि या घटनेमुळे हॅम्लेटला 100% खात्री पटते की काकानेच खून केला आहे. पण काय? पण ह्या सत्याच्या प्रकटीकरणाचा परिणाम शांतता प्रस्थापित करण्यात होत नाही. उलट या सत्यामुळे जो वणवा पेटतो ना, तो राजघराण्यातील प्रत्येक व्यक्तीला जाळून खाक करतो. क्लॉडियसलाही आता समजून चुकतं की हॅम्लेटला त्याचं काळं सत्य माहीत झालं आहे. आत्तापर्यंत जो एक अदृश्य मानसिक लपाछापीचा खेळ सुरू होता तो आता उघड युद्धात बदलतो. म्हणजे ज्याला आपण शीतयुद्ध म्हणतो त्याचं रूपांतर आता थेट रक्तरंजित संघर्षात होतं. बरोबर. विचारांची जागा आता तलवारी घेतात आणि संपूर्ण नाटक त्याच्या अंतिम टप्प्याकडे वेगाने वळतं. हा शेवटचा टप्पा म्हणजे अक्षरशः मृत्यूचं तांडव आहे. हो, कारण क्लॉडियस हॅम्लेटला मारण्यासाठी एक कुटील डाव रचतो. तो ओफेलियाचा भाऊ लेअर्टिस, जो स्वतःच्या बहिणीच्या आणि वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पेटून उठलेला असतो,
त्याला हॅम्लेट विरुद्ध तलवारीच्या सामन्यासाठी उभा करतो. आणि या तलवारीच्या सामन्यात वापरलं जाणारं शस्त्र सामान्य नसतं, तर त्याच्या टोकाला विष लावलेलं असतं. हो, आणि इतकंच नाही तर बॅकअप प्लॅन म्हणून क्लॉडियस एका मद्याच्या पेल्यातही विष मिसळून ठेवतो. हा प्रसंग म्हणजे माणसाच्या मनातील सूड, राग, द्वेष आणि सत्ता लालसेचा अंतिम आणि सर्वात भयंकर उद्रेक असतो. आणि या उद्रेकाचा शेवट कल्पनेपलीकडचा भयंकर होतो. सामन्यादरम्यान विषारी तलवारीचे वार हॅम्लेट आणि लेअर्टिस दोघांनाही लागतात. हो, राणी गॅटरूड, जिला त्या मद्यातील विषाची काहीच कल्पना नसते, ती तो पेला पिते आणि तिचा जागीच मृत्यू होतो. बापरे. सत्य उघडकीस आल्यावर मरणासन्न अवस्थेत असलेला हॅम्लेट शेवटी क्लॉडियसवर हल्ला करतो आणि त्यालाही संपवतो. एकामागून एक सगळेच मृत्युमुखी पडतात. राजघराणे उद्ध्वस्त होतं. पण इथे माझ्या मनात एक अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? या सगळ्या सुडाचा फायदा तरी काय झाला? याला आपण हॅम्लेटचा विजय म्हणू शकतो का? कारण त्याने ज्या गोष्टीसाठी इतका आटापिटा केला, वेडेपणाचं सोंग घेतलं, त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही, उलट सर्वनाशच झाला. आणि हीच या साहित्याची खरी आणि सर्वांत मोठी शोकांतिका आहे, असं स्रोत स्पष्ट करतो. हॅम्लेटचा हा प्रवास विजयाचा नसून तो मानवी विनाशाचा प्रवास आहे. या प्रश्नाचं मूळ उत्तर आपल्याला या नाटकातील एका अत्यंत प्रसिद्ध आणि तत्वज्ञानात्मक ओळीत मिळतं. कोणती ओळ? ती ओळ आहे, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. म्हणजेच जगावे की मरावे हाच खरा प्रश्न आहे. हो. या ओळीचा संदर्भ आजच्या काळातील परिस्थितीशी जोडला ना, तर मला यात आधुनिक माणसाचं बर्नआउट किंवा नैराश्य दिसून येतं. कसं? जेव्हा एखादा माणूस अशा एका मोठ्या भ्रष्ट व्यवस्थेचा किंवा अन्यायाचा भाग बनतो, ज्याला तो एकटा बदलू शकत नाही, तेव्हा त्याच्या मनात हाच विचार येतो. हे सगळं निमूटपणे सहन करत जगावंसं वाटतं की त्या विरोधात बंड करून स्वतःला संपवून घ्यावं. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. हॅम्लेटला केवळ मृत्यूची भीती वाटत नाही, तर मृत्यूनंतर काय वाढवून ठेवलं आहे या अज्ञात जगाची त्याला अधिक भीती वाटते. माणसाचं आयुष्य कितीही दुःखाने आणि वेदनेने भरलेलं असलं तरी तो ते जगत राहतो, कारण त्याला मृत्यूनंतरच्या अज्ञात प्रवासाची धास्ती असते. खरंय. हॅम्लेटच्या या प्रश्नातून आपल्याला समजतं की ही केवळ एका खुनाचा बदला घेण्याची उथळ कथा नाहीये, तर ती मानवी अस्तित्वाचा अर्थ शोधण्याची, अन्यायाविरुद्ध लढण्याच्या नैतिकतेची आणि मानवी मनातील जन्मजात भीतीची एक अत्यंत सखोल मांडणी आहे. या संपूर्ण सखोल विश्लेषणातून आपण एका अत्यंत विदारक पण सत्य जगाची सफर केलीये. एका मध्यरात्री भूताच्या प्रवेशापासून सुरू झालेला हा प्रवास शेवटी राजदरबारातील मृत्यूच्या तांडावात कसा संपतो हे आपण पाहिलं. हो. जेव्हा सत्ता लालसा आणि जवळच्या लोकांनी केलेला विश्वासघात एकत्र येतात, तेव्हा ते माणसाला केवळ बाहेरूनच नाही तर आतून कसं पोखरून काढतात याचं हे अत्यंत भयानक चित्र आहे. आणि या स्रोतातून मिळणारा सर्वात मोठा धडा म्हणजे सूडाच्या भावनेचा विनाशकारी स्वभाव. सूड ही अशी आग आहे जी केवळ शत्रूला जाळत नाही, तर ती स्वतःला आणि आजूबाजूच्या निष्पाप लोकांनाही जाळून खाक करते. हॅम्लेटचा अतिविचार आणि त्याची निर्णय घेण्याची अक्षमता परिस्थितीला अशा एका टोकावर नेऊन ठेवते जिथून परत येणं कुणालाच शक्य होत नाही. अतिविचारामुळे कृती कशी लांबणीवर पडते आणि त्यामुळे परिस्थिती कशी हाताबाहेर जाते हे यातून स्पष्ट होतं. पण या सगळ्या चर्चेनंतर या स्रोताच्या आधारे एक असा विचार समोर येतो ज्यावर प्रत्येकाने चिंतन करणं गरजेचे. कोणता विचार? आपण विचार करूया, जर हॅम्लेट इतका अतिसंवेदनशील नसता आणि त्याने प्रत्येक गोष्टीचा अतिविचार न करता वेळेवर अचूक कृती केली असती, तर कदाचित ओफेलियासारख्या निष्पाप लोकांचे प्राण वाचले असते का? नक्कीच एक शक्यता होती. गर्ट्रूड आणि लेओटिस वाचले असते का? यावरून मानवी उत्क्रांतीचा एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. सखोल विचार करण्याची क्षमता ही खरोखरच माणसाची सर्वात मोठी ताकद आहे की अतिविचार करून योग्य वेळी कृती करण्यापासून स्वतःला रोखणे ही त्याची सर्वात मोठी आणि जीवघेणी कमजोरी आहे. बुद्धिमत्तेचा हा शाप आहे की वरदान, या प्रश्नावर नक्की विचार करा.